नमस्ते. घरोघरी रुचिरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण ना चुरमुऱ्याचं भडंग बनवणार आहोत. तर इथे मी हे चुरमुरे घेतले आहेत. हे आपण थोडेसे असे गरम करून घ्यायचे आहे, जास्त पण नाही गरम करायचे, नुसते वाफवायचे आहेत. चुरमुरे आता आपले गरम करून झाले आहेत. हे बघा, एकदम असे कुरकुरीत झाले आहेत, म्हणजे तुटत आहेत, म्हणजे आपण समजायचे हे गरम झाले आहेत. आता हे मी सगळे ना काढून घेणार आहे एका डिश मध्ये. आता आपण कढईमध्ये तेल घालून घ्यायचं. याच्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजते वेळी आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे शेंगदाण्यांना टेस्ट येते आणि थोडे खारट असे होतात, नाही तर कसे अळणी लागतात ना, म्हणून आपण त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. शेंगदाणे आता आपले ना चांगले तळून झाले बघा. आता हे मी एका डिश मध्ये काढून घेते. आता आपण हे सुकं खोबरं ते पण तेलामध्ये तळून घ्यायचंय. आता आपलं सुकं खोबरं पण तळून झालं, हे पण आपण काढून घ्यायचं. तुम्ही डाळ पण घेऊ शकता, चणा डाळ येते ती, हे पण आपण थोडंसं तळून घेऊया. इथे मी हे तिखट शेव घेतले, ते पण थोडे आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. आता हे याच्यामध्ये मी कढीपत्ता घालणार आहे. गॅस आपण ना बंद करून घ्यायचं, कारण आपलं तेल गरमच झालेलं आहे. लाल मिरची घेतली आहे बारीक करून, लसूण ठेचून घेतली आहे, आता मी याच्यामध्येच ना मसाले घालणार आहे. इथे हा मिरची पावडर आहे, 1 चमचा घातली आहे. तर 1 चमचा धना पावडर, 1 चमचा, आणि हा गरम मसाला आहे घरगुती, 1 चमचा. तर हे आपण ना मिक्स करून घेऊया. एक चमचा मीठ, आता या चुरमुऱ्यामध्ये आपण जे तळून घेतलं आहे ना खोबरं शेंगदाणा, हे सगळं मिक्स करायचं आहे. आता आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता, लसूण, मिरची वगैरे हे मसाला तयार केलाय, तो पण मिक्स करायचा आहे. आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, सर्व चुरमुऱ्याला लागलं पाहिजे. इथे आता आपलं हे भडंग तयार झालंय. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा, आणि आवडली असल्यास लाईक, शेअर आणि
सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण भेटू नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत